आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। निवडणुका जवळ आली आहेत आणि राजकारण तापू लागलंय। राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येतील का अशी चर्चा दबक्या आवाजात राजकीय वर्तुळात सुरू असताना मात्र अजित पवार यांनी भविष्यात शरद पवार यांच्यासोबत एकत्र येण्यासंदर्भात स्पष्ट भाष्य केलंय। मी तुम्हाला स्पष्टच सांगतो, असं काहीही होणार नाही असं थेट अजित पवार यांनी म्हटलं आहे। सरळ सरळ फाटी पडलेली आहे। आपण इकडच्या फाटीला आहे, ते तिकडच्या फाटीला आहे। त्याच्यामुळं काही जण म्हणतात आयला ही कधीतरी एकत्र येतील का रे, ह्या हेनीच आमचं निम्मगार होतंय सारखं। आणि मग हळूच दबकत मला होतं, दादा दादा काही होईल का, पुढं काहीतरी होईल। म्हणजे अजूनही लोकांच्या मनामध्ये तशा प्रकारची शंका आहे मित्रांनो। तिकडे शिरूरमध्ये अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टीका केली आहे। अमोल कोल्हे यांच्यासारखा सेलिब्रिटी उमेदवार देणं ही आमची चूकच होती असं अजित पवार यांनी म्हटलंय। दरम्यान अमोल कोल्हे यांना मी आणि वळसे पाटील यांनी निवडून आणलं, पण मध्येच राजीनामा द्यायला निघाले होते असं म्हणत अजितदादा यांनी कोल्हेंवर टीकास्त्र सोडलं। थोडे दिवस आपल्याला पण नवीन माणूस आला, याला चांगला दिसायला पिळबिळ मिशावर मारला की काय दिसतंय राजबंडा घडी, आणि ते आपण देतो बटणं दाबतो। त्याच्यात आमच्याही चुका आहेत। आम्ही काही अंतर्मनी नाहीये। एखादा जण आला आणि बघितला आणि चांगला वाटला तर वाटतं की बाबा हा निघेल चांगला। अप्रत्यक्ष कबुली तर नाही ना, कारण ही चूक ज्या आमदारांचा आपल्याला पाठिंबा आहे म्हणून आपण पुन्हा भूमिका बदलल्यानंतर उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झालेला आहात, या आमदारांना निवडून आणण्याच्या दृष्टीनं जी शिवस्वराज्य यात्रा निघाली होती ती तुम्ही चूक केलेला हा आज तुम्हाला वाटत असेल तर हा माणूसच त्या शिवस्वराज्य यात्रेची संकल्पना असेल ती राबवणं असेल हे सगळं तो करत होता। मलाही वाटलं वक्तृत्व चांगलं आहे, दिसायला राजबिंडा आहे, त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करतील। परंतु मित्रांनो नंतर 2-2.5 महिने 2च महिने झाले, 2 वर्ष झाली आणि नंतर ते मला म्हणायला लागले की दादा मला राजीनामा द्यायचा। म्हणलं राव जनतेने 5 वर्ष निवडून दिलं, 2 वर्षातच राजीनामा द्यायचा, लोक जोड्याने मारतील राव आपल्याला। मी राजीनामाच द्यायच्या विचारात होतो तर मी संसदेत अनुपस्थित होतो का, मी संसदेत बोलणं सोडून दिलं होतं का, मी संसदेत प्रश्न मांडणं सोडून दिलं होतं का। जर आपण सगळा लेखाजोखा बघितला तर हे आवर्जून नमूद करेन की आपल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत हे सुद्धा संसदेमध्ये रायगड लोकसभेचं प्रतिनिधित्व करतात आणि आपल्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या संसदीय कामगिरीपेक्षाही आपण सेलिब्रिटी म्हणून हिणवता, पण माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या एका मध्यमवर्गीय व्यक्तीची संसदीय कामगिरी ही आपल्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांपेक्षा उजवी आहे। एखादा उमेदवार आम्हाला पराभूत करता येत नसेल तर मग सेलिब्रिटी काढायची। खोटं नाही सांगत, तुम्ही देशात बघा, आता काही ठिकाणी हेमा मालिनी उभे राहतात की नाही, निवडून येतात। काही ठिकाणी सनी देओल उभा राहतो, धर्मेंद्र उभा राहतो, गोविंदा उभा राहतो। काय ह्यांचा राजकारणाशी संबंध आहे? राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, किती नावं देऊ, एवढे नटी पण उभे राहते, नट पण उभे राहतात। नम्रतापूर्वक एक गोष्ट दादांच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की आपण ज्या सर्वांची उदाहरणं दिली यातील एकाही सेलिब्रिटी झालेल्या खासदाराला संसद रत्न पुरस्कार मिळाल्याचं माझ्या ऐकिवात नाही। आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेच्या आशीर्वादानं त्यांचे प्रश्न हिरिरीनं मांडत असताना पहिल्याच टर्ममध्ये तब्बल 3 वेळा संसद रत्न पुरस्कार हा मला मिळालेला आहे।
दुसऱ्या पक्षातनं घेऊन माझ्या घरी नेऊन पक्षाचा प्रवेश देऊन तिकीट देऊन मी दिलीपराव वळसे पाटलांनी जबाबदारी दिलीपरावांच्यावर मी जुन्नर खेड आंबेगावची जबाबदारी टाकली होती. माझ्यावर मी भोसरी शिरूर आणि हडपसर ह्या 3ची जबाबदारी घेतलेली होती आणि त्या प्रकारे आपण ते सीट निवडून आणलं. पण आपल्याला एकच प्रश्न विचारू इच्छितो की जर असा उमेदवार देणं ही चूक असेल तर मग 10 वेळा आपण माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तुमच्या पक्षात या हे निरोप पाठवण्याचं नेमकं कारण काय? लपून छपून भेटीगाठी करण्याचं कारण काय?